काल नोट्स मिळाल्या सर्वांना? अच्छा अच्छा. या एका लेक्चरमध्ये आपण आपलं निम्म जे पुढचं आहे ना ते सगळं निम्म इथेच डिस्कस करायचं. म्हणून आजचं लेक्चर इम्पॉर्टंट का म्हणलो, आज आपण अपूर्णांक सर्व अपूर्णांक म्हणजे अपूर्णांक जिथं जिथं लागणार आहे ते सगळं एकदमच बघून घ्यायचं. लक्षात आलं? म्हणून आजचं लेक्चर इम्पॉर्टंट आहे. व्यवस्थित जिथं समजणार नाही काय नाही तिथं तिथले तर विचारायचं, हे करायचं. 4 पानाची PDF तुम्हाला काल पाठवलेली होती. झेरॉक्स म्हणून घ्या किंवा लिहून घ्या, कसंही घ्या. त्यातल्या काही गोष्टी लिहायच्या तिथं राखलेत, ज्या एक्सप्लेन करता करता आपण पटपट लिहून घ्यायचे. ओके, चालू करूया. पहिल्यांदा अपूर्णांकाचं आपण पहिल्यांदा संख्येचं वर्गीकरण करत असताना आपण काय केलं? नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या असं वर्गीकरण करत गेलो. त्याच्यानंतर मी काय म्हणलो, पूर्णांक संख्या म्हणजे संख्या रेषेवरची ज्या पूर्णचे ठळक असणार आहे त्याला आपण काय म्हणलो? पूर्णांक संख्या. आणि जे ठळक नाही त्या दोन संख्यांच्या दरम्यान जे काय येणार आहे ते म्हणजे काय असणार आहे? तुमच्या अपूर्णांक असणार आहे. परत अपूर्णांकाचे परत प्रकार आहेत, ते पण आपण पुढे शिकायचं आहे. पहिल्यांदा बघा, अशी काहीतरी संख्या रेषा आहे. इथं 0 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे, -1 -2 +1 +2. आता बघा, जे लिहिलंय 0 1 2 -1 -2 ते म्हणजे कोणत्या संख्या आल्या? तुमच्या पूर्णांक संख्या आल्या, बरोबर आहे. पण या दोन संख्यांच्या दरम्यान बघा 0 ते 1 पर्यंत भरपूर संख्या आहेत, म्हणजे त्यांची कोणत्याही प्रकारची आपण काय म्हणतो लिमिट नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळं आपण अपूर्णांकाचा अर्थ देताना पहिल्यांदा काय सांगितले? डाव्या बाजूला बघा, दोन पूर्णांकादरम्यानच्या असणाऱ्या असंख्य संख्या. किती संख्या? असंख्य संख्या आहेत. आणि त्या असंख्य संख्यांना आपण काय म्हणतो? अपूर्णांक. पूर्णांक नाहीत ते म्हणजे अपूर्णांक. लक्षात आलं? त्याच्यानंतर अपूर्णांक कसा लिहितोय ते आपण उजव्या बाजूला सांगितले. कसं लिहितो आपण? P/Q. अपूर्णांकाला एक अंश असणार आहे, एक छेद असणार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण खाली काय म्हटलं? याचा छेद कधीही काय असणार नाही? 0 असणार नाही. म्हणजे कोणत्याही संख्येचा छेद म्हणजे 13/0 अशी संख्या एक्झिस्ट करणार नाही. अंशामध्ये 0 चालेल, म्हणजे कसं? P0 असला तर चालतो. 0/12 याचं उत्तर तुम्हाला मिळते 0. त्याच्यामुळे हे बरोबर आहे, पण ह्याचं उत्तरच निघत नाही. त्याच्यामुळे काय येणार नाही? ही एक्झिस्ट करत नाही. एक्झिस्ट कोण करतोय? फक्त अंशामध्ये. म्हणजे P ची किंमत तुमची 0 असली तरी चालते, पण Q ची किंमत 0 असणार नाही. वजा चालते, अधिक चालते, पण 0 असणार नाही. त्याच्यानंतर बघा, आपण काय दिलंय? अपूर्णांक हे हेडिंग देऊन खाली 4 प्रकार पाडले. अपूर्णांक हेडिंग देऊन काय किती प्रकार पाडलेत? 4 प्रकार पाडलेत. पहिला कोणता सांगितलाय? छेदाधिक अपूर्णांक. दुसरा कोणता सांगितलाय? अंशाधिक. त्याच्यानंतर पूर्णांक युक्त, त्याच्यानंतर दशांश अपूर्णांक. हे सिक्वेन्स दिलाय, बरोबर आहे. तो सिक्वेन्स त्याच प्रकारे दिलाय, त्याच्या पाठीमागे पण कारण आहे, बरोबर आहे. ते काय आहे ते बघूया. काय केलं? पहिल्यांदा इथे काय दिलंय? छेद अधिक. म्हणजे जर का इथे खाली अपूर्णांक दिलाय बघा, कोणता दिलाय? 3/5. दोघांच्या मध्ये कोण मोठा असणार ह्याच्यानुसार तो छेदाधिक असेल किंवा अंशाधिक असेल, बरोबर आहे. मग छेदाधिक म्हणजे काय? अपूर्णांकाचा छेद कसा पाहिजे? मोठा पाहिजे. आणि अंश कसा असणार आहे? छोटा असणार आहे, बरोबर आहे. मग हा झाला, यालाच म्हणतोय आपण प्रॉपर फ्रॅक्शन. योग्य प्रकारे अपूर्णांक लिहिण्याची पद्धत कोणती आहे? छेदाधिक अपूर्णांक, की ज्याच्यामध्ये अंश कसा पाहिजे? लहान, छेद कसा पाहिजे? मोठा. याला म्हणायचं प्रॉपर फ्रॅक्शन. आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे कोणाला? तुमचा म्हणजे असं लिहत, म्हणजे ते आपण म्हणतो ना काय म्हणतो, इनस्टेबल आहे. त्याला स्टेबल करण्यासाठी याच्यात रूपांतर करावं लागते. ते आपण बघूया. त्याच्या अगोदर काय सांगितलं? अपूर्णांक कसा पाहिजे? अंश लहान पाहिजे, छेद कसा पाहिजे? मोठा पाहिजे. मग याचंच रूपांतर पुढे आपण गेलो, ह्याच्यामध्ये बदल केला आणि बदल करून काय मोठा केला? अंश मोठा केला. तर त्याच्यामध्ये संख्या कशी तयार होईल? 5 मोठा 3 लहान, म्हणजे कोण झाला? अंशाधिक. पण या अपूर्णांकाच्या मध्ये आपला भाग जातो, म्हणजे काय? 3 न 5 ला भाग जातो. पूर्ण भाग जरी जात नसला तरी भागाकाराचं उत्तर काहीतरी येते. म्हणून त्याचं रूपांतर आपण कशात करतो? पूर्णांक युक्त
अपूर्णांक म्हणजे बघा लिहिताना कसं लिहिलंय, पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे बघा ज्या ज्या अशा संख्येमध्ये किंवा अशा संख्येच्या संचामध्ये काय पूर्णांक संख्या पण आहेत आणि कोण आहे अपूर्णांक पण आहे. म्हणजे बघा इथं लिहिताना कसं लिहिलंय आपण, इथे एक बॉक्स दिलाय म्हणजे लिहिण्याच्या पद्धती सांगितली. हे असं लिहिणार, हे असं लिहिणार, हे पॉईंटच्या पुढे पाठीमागं असणार आहे, हे दिलंय. ह्याच्यामध्ये काय दिलंय, एक कोण दिलाय सेपरेट, एक दिलाय मध्यभागी अंश आहे, छेद आहे. तर ह्याचा अर्थ काय आहे हे समजावून घ्यायचं आहे. त्याच्यातला पहिली संख्या म्हणजे कोण आहे तुमची पूर्णांक संख्या, आणि त्याच्यानंतर हा अंश हा छेद, याला एकूण मिळून याला म्हणणार आपण अपूर्णांक, याला म्हणणार पूर्णांक, म्हणून याला म्हणले पूर्णांक युक्त अपूर्णांक. स्ट्रक्चर लक्षात घ्या, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता ह्याचं रूपांतर कसं करतो आपण, म्हणजे 5/3चं रूपांतर ह्या कसं करणार, 3 न 5 ला भाग घालवायचा. जेवढा भाग जातोय तो कुठे लिहिणार, यामध्ये लिहिणार, कारण त्या पूर्ण संख्या झाल्या, बरोबर आहे. म्हणजे किती आलं उत्तर 1. त्याच्यानंतर जी बाकी राहणार ती कुठे लिहिणार अंशात. अंशातली बाकी किती आली 2, आणि छेद आहे तसा किती ठेवणार 3. म्हणजे ह्याच्यामध्ये पूर्ण संख्या किती आली, पूर्णांक संख्या 1, आणि अपूर्णांक किती राहिला 2/3. लक्षात आलं. मग याला म्हणायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक. त्याच्यानंतर या प्रत्येकाचं रूपांतर तुम्हाला कशात करता येते, म्हणजे बघा याचं रूपांतर याच्यात करता येते, अंशाधिकचं रूपांतर याच्यात करता येते, पूर्णांक युक्तचं रूपांतर पलीकडल्यात करता येतं, म्हणजे दशांश पूर्णांकामध्ये करता येते. आता हे रूपांतर करणं म्हणजे काय, फक्त दिलेला जो तुमचा अपूर्णांक आहे तो फक्त भाग घालवायचा. भाग घालवल्यानंतर जे उत्तर तुमचं येईल ते फक्त पॉइंट मध्ये येणार, आणि त्याला काय म्हणतो आपण दशांश अपूर्णांक. आता बघा इथं भाग घालवला आपण, भाग कसा घालवला बघा, भाग कसा घालवला बघा, एक पूर्णांक आहे ना, त्याला तर लिहिण्याची पद्धत अशी आहे बघा, तिथंच खाली लिहायचं आपण, तिथं खाली तुम्ही लिहायचं काय असं लिहिलंय, त्याला सेपरेट असा लिहायचा 1 अधिक 2/3. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही याला स्प्लिट करू शकताय, फोडू शकताय, पूर्णांक संख्या एका बाजूला, अपूर्णांक संख्या एका बाजूला तुम्ही करू शकताय, बरोबर आहे. हे सेपरेट सेपरेट केल्यानंतर ही किंमत तुम्हाला कळाली, बरोबर आहे. त्याच्यानंतर ह्याची फक्त तुम्हाला किंमत काढायची आहे. 3 न 2 ला भाग जातोय काय, नाही जात. मी घेतला 0 पॉइंट घेतला, झालं किती 20. 20 ला भागवला 3 सख 18, परत उरले 2, 3 सख 18, 3 सख 18, 3 सख 18 असंच येत जाणार आहे, बरोबर. मग आता ह्या 1 ची आणि ह्या 0.6666 ची बेरीज करणार, आणि ती बेरीज मला किती मिळते 1.6666. लक्षात आलं. म्हणजे मी कशाचं रूपांतर केलं, ह्या पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर कशात केलं, ह्याच्यात केलं. आता बघा मी जर का इथं भाग घालवायचा म्हटलं, बरोबर आहे, 5 न 3 ला भाग घालणार, बघा 3 एके 3, उरले किती 2, भाग जात नाही म्हणून मी काय घेतला पॉइंट घेतला, परत आलं 2, 2 ला भाग जातोय 20 झालं, बरोबर आहे. म्हणजे किती येणार 6 6 6. लक्षात आलं. म्हणजे तुम्ही यातनं याद करा, यातनं याद करा, किंमत बदलणार नाही. आणि तुम्हाला कंबाईन मध्ये 2-3 वेळा असा प्रश्न येऊन गेलाय की दिलेल्या अपूर्णांकाची तुलना करा, तुलना करत असताना त्यातला सर्वात मोठा काढा, सर्वात छोटा काढा. तर ही तुलना करताना तुम्हाला याचं पॉइंट मधलं रूपांतर करता आलं पाहिजे. पॉइंट मधलं करता आलं की तुम्हाला सांगता येते अपूर्णांक कोणता मोठा आहे कोणता छोटा आहे. कारण की ह्याच्यामध्ये मी असं एक लिहिली, ही एक संख्या लिहिली किती 1.66 लिहिली, आणि दुसरी लिहिली 1.69. दोघांच्यातली मोठी संख्या कोणती असणार आहे 1.69. म्हणजे याच्यामुळे आपल्याला अपूर्णांकाची तुलना करता येते. ओके, हे समजलं. फक्त बघा त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप कोणती आहे, ह्या दशांश अपूर्णांकाच्या पुढे वरतील्या किंवा खाल्ल्या याचे 3 प्रकार आपण बघणार. मी तिथे लिहायला नाही. 3 प्रकार कोणते कोणते आहेत बघा, आपण ह्यातल्या बद्दल काल थोडं शिकलोय, म्हणजे मागच्या लेक्चरला थोडंफार झाले. अपूर्णांकाचे 3 प्रकार कोणते, सॉरी दशांश अपूर्णांकाचे. पहिला म्हणतोय काय साधा अपूर्णांक. कसा साधा, साधा म्हणजे कसा 1.5. म्हणजे त्याची रूप सांगालो आपण, वेगवेगळं प्रकार सांगतोय. दुसरा म्हटलं की आवर्ती, कसा आहे ना 1.5 च्या वरती आवर्ती, बरोबर आहे. मग तो 1 गट रिपीट होईल, 2 गट रिपीट होतील, काही होईल. तिसरा काय सांगितलंय बघा, न थांबणारा म्हणतो मी, बरोबर आहे. म्हणजे 1 पॉइंट समथिंग काहीतरी आलं किंवा कुठलीही संख्या आली
पुढं 6 7 9 2 4 8 5 3 1 4, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचा सिक्वेन्स नाही, तसंच पुढं काहीतरी पुढे जाते, मग त्याला आपण कोणती संख्या म्हणणार? न थांबणारी. म्हणजे दशांश अपूर्णांकाच्या मध्ये 3 प्रकार आपण पाडलेत. पहिला प्रकार पाडला आपण साधा, दुसरा टाकला आवर्ती, तिसरा टाकला न थांबणारा. आणि ह्या तिघांच्या तुलना जर का करायची झाली तर यातील 2 अपूर्णांकाची तुलना आपण याच्याशी करू शकतो. कोणाशी करू शकतोय? अपूर्णांकाशी करू शकतोय. म्हणजे काय? याचं रूपांतर तुम्ही अपूर्णांक म्हणजे पी छेद क्यू स्वरूपात करू शकता. कोणाचं? साध्या अपूर्णांकाचं. त्याच्यानंतर जो आवर्ती आहे त्याचं पण रूपांतर तुम्ही कशात करू शकता? अपूर्णांकामध्ये करू शकता. पण याला ज्याला अंत नाही त्याचं रूपांतर तुम्ही अपूर्णांकामध्ये करू शकत नाही. आणि हे अपूर्णांकात रूपांतर करू शकत नाही म्हणून आपण पाठीमागे शिकलो कशामध्ये? ज्यावेळी संख्येचं वर्गीकरण बघितलं आणि कोणत्या बघितल्या? परिमेय आणि अपरिमेय बघितल्या. त्याच्यामध्ये आपण कोणत्या संख्या लिहिल्या? ह्या न थांबणाऱ्या संख्या आपण कुठं लिहिल्या? अपरिमेय मध्ये लिहिल्या. का लिहिल्या? त्याचं कारण काय होतं? यांचं रूपांतर का होत नाही? कारण की ते किती मोठा आहे, काय आहे, पुढचा अंक काय आहे हे समजत नसल्यामुळं आपण त्याचं रूपांतर कशात करू शकत नाही? पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये किंवा अंशात छेदात करू शकत नाही. लक्षात आलं? हे 3 प्रकार लिहिलेत व्यवस्थित. ओके. पुढं बघा, हे का, हे बेसिक माहिती असावं. आपल्याला हे शिकायचंय परत. तुम्हाला शेवटला मी नियम लिहून दिलेत त्या पीडीएफ मध्ये सर्वात शेवटला. रूपांतर करायचं कसं आहे? एक सिंपल क्वेश्चन येऊन गेलाय, पण त्याच्यामध्ये जर का ऍडव्हान्स क्वेश्चन जर का विचारला तर आपल्याला आला पाहिजे. बरोबर आहे? चला जायचं पुढं. आता बघा, पुढं इथनं हे झालं बेसिक. अपूर्णांक म्हणजे काय, त्याचा प्रकार काय काय काय. इथनं पुढचं आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे की जे तुम्हाला लागणार म्हणजे लागणार, इम्पॉर्टंट. ओके. आता बघा, मी पहिल्यांदा काय सांगितलंय? अपूर्णांकाचा एक विशिष्ट असा आपण अर्थ घेणार आहोत. अपूर्णांकाचा अर्थ घेणार आहोत आणि तेच काय सांगितले बघा. अपूर्णांकाचा अर्थ आपण काय सांगितलं पहिल्यांदा? तुकड्यांच्या स्वरूपात केलेले वर्गीकरण. तुकड्यांच्या स्वरूपात केलेले वर्गीकरण म्हणजे दिलेली संख्या फक्त वेगवेगळ्या लहान लहान तुकड्यांच्या मध्ये काय करायचे आहे? तोडायचे किंवा ब्रेक करायचे. बरोबर आहे? एवढंच करणं म्हणजे अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहिणं. लक्षात आलं? आणि ह्या एका तत्वामुळं, आपण तत्व कोणतं वापरालोय? तुकडे करायचे. तर या तत्वाच्या मुळे याचा वापर आपण कुठं कुठं करायचा आहे ते 3 प्रकरणं मी समोर लिहिलेली आहेत. कोणती कोणती लिहिलीत बघा. पहिलं सांगितले काय? कामाच्या स्वरूपात म्हणजे काळ काम वेग. इथं अपूर्णांकाचा वापर आपल्याला करायचा आहे म्हणजे करायचा आहे. दुसरी गोष्ट, पाण्याच्या टाकीच्या उदाहरणांच्या मध्ये याचा वापर आपल्याला करायचा आहे. आणि तिसरी गोष्ट कोणती? शेकडेवारीमध्ये अपूर्णांकाचा वापर करायचा आहे. ह्या 3 प्रकरणामध्ये. आणि या शेकडेवारीमध्ये जर का तुम्ही वापर करायला शिकला तर शेकडेवारीमध्ये येणारी दुसरी प्रकरणं कोणती कोणती? सूट कमिशन असेल, सरळ व्याज असेल, चक्रवाढ व्याज असेल, तर ह्या प्रत्येकामध्ये तुम्हाला कशाचा वापर करता येईल? त्या अपूर्णांकाचा वापर करता येईल. त्याच्यामुळे हे आजचं लेक्चर महत्वाचं का म्हणलो तर ह्या 3 गोष्टींची लिंकिंग आहे. त्या 3 प्रकरण असेल किंवा याच्यापेक्षा पण बाहेर शाब्दिक स्वरूपाची गणित असतील तर तिथं हे तत्व तुम्हाला फक्त वापरायला कळालं कोणतं? की तुकड्यांच्या स्वरूपात जिथं जिथं काहीतरी इन्फॉर्मेशन दिली असेल तिथं मी अपूर्णांकाचा वापर करू शकतो. तर सर्व प्रकारच्या गणिताचं एकच सोल्युशन कोण आहे? अपूर्णांक. आणि म्हणून हा सिलेबस मध्ये तुमचा एकुलता एक शब्द दिलाय असा, कोण? अपूर्णांक. कारण की त्याच्या बेसवरती सगळं पुढे बिल्ड होत चाललंय. त्याच्यामुळे हे महत्वाचंच आहे. लक्षात आलं? आता बघा, स्पेसिफिक आपण अर्थ बघायला सुरुवात करूया. कुठंही वाटलं की बाबा हे मला समजायला नाही, समजा आपण कॅल्क्युलेशन केलं, तोंडी कॅल्क्युलेशन केलं, समजलं नाही, पटकन विचारा, आपण पटकन रिपीट करूया. लक्षात आलं? तरी पण मी हे स्लोच घेणार आहे, फास्ट घेणार नाही. बघा, पहिलंच उदाहरण तुम्हाला काय दिले? काय सांगितलं? कोणत्याही गोष्टीचे लहान भागामध्ये विभाजन केल्यानंतर, म्हणजे काय? एखादी गोष्ट, कोणतीही एखादी गोष्ट आहे, बरोबर आहे, 10 रुपयाची नोट आहे, त्याला आपण चिल्लर मध्ये केलं, लहान लहान तुकड्याच्या मध्ये विभाजन केलं, अशा प्रकारे सांगितलंय. तर त्यातलं काय सांगितलंय? आपण त्याला खालील पद्धतीने काय करू शकतो? लिहू शकतो. आता हे लिहिणार म्हणजे कशा स्वरूपात लिहिणार? आपण अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहिणार. आता लिहिताना तिने आपण काय लिहिले बघा. पहिल्यांदा छेद पहिला वाचायचा. काय सांगितलंय? केलेले एकूण भाग. म्हणजे जी काय पूर्ण एक गोष्ट होती, एक गोष्ट जी पूर्ण होती त्याचं तुम्ही किती तुकड्यांच्या मध्ये विभाजन केले ते म्हणजे छेदात येणार. काय लिहिणार? जेचं तुकडं तुम्ही केलेत, किती तुकडं केलेत ते छेदात लिहिणार. आणि त्याच्यापैकी तुम्ही काहीतरी स्पेंड करताय किंवा काहीतरी करताय, खाताय, शिल्लक राहते, त्याचं जे वरचं शिल्लक आहे
त्याच्यापैकी जे भाग तुमच्या कॅल्क्युलेशनला तुम्हाला वापरायचे आहेत ते तुम्ही कुठे लिहिणार, अंशात लिहिणार. कळालं? छेदामध्ये काय लिहिणार, एकूण केलेले भाग जेवढे काय केले असतील त्या पूर्ण एका गोष्टीचे तर कुठे लिहिणार, छेदात. आणि त्याच्यानंतर अंशात काय लिहिणार, त्याच्यापैकी तुम्ही शिल्लक किंवा जे वापरणार आहे, जे काय करणार आहे, एखादं कोणतरी काम संपवणार आहे वरती लिहिणार, काम शिल्लक राहिलं तरी पण अंशात लिहिणार. जे काय करायचं आहे, कोणती संख्या कॉन्स्टंट आहे, छेद. छेद कॉन्स्टंट राहणार नेहमी. काय सांगते बघा, एकूण भाग नेहमी तेवढेच राहणार ना. म्हणजे बघा मी काय केलं, एका बर्नीमध्ये चॉकलेट ठेवली, बरोबर आहे. ही बर्नी म्हणजे एक गोष्ट झाली आणि ह्या बर्नीमधून मी काय केलं, 20 चॉकलेट ठेवले. मग मी हे लिहिताना कसं लिहिणार, एकूण बर्नीचे भाग 20, त्याच्यापैकी 20 चॉकलेट आहेत, बरोबर. आता समजा मी त्यातले 5 खाले, मग प्रश्न काय विचारला, बर्नी जी आहे ही बाटली आहे कितीनं खाली झाली, किती भाग बर्नीचा खाली झाला. मग काय लिहिणार, एकूण भाग किती केलेत, छेदात लिहिणार किती, 20. त्याच्यापैकी मी खाल्लेत किती, 5. मग जर का 20 पैकी 5 भाग खाल्ले तर शिल्लक भाग किती असणार, 15. म्हणजे हे दोन्ही पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे. 5 भाग खाल्ले म्हणून सांगितलं तरी लिहिणार 5, शिल्लक म्हणलं तरी पण किती लिहिणार, 15. म्हणजे एकूण भागाच्या पैकी वरती लिहिताना आपण दोन्ही गोष्टी लिहू शकतोय, शिल्लक पण लिहिणार आणि जे केलेलं काम असेल, गोष्टी असतील ते पण लिहिणार. म्हणजे दोन्ही पण तुम्हाला समजलं पाहिजे. उद्या जर का मी म्हंटलो एका व्यक्तीनं 2/10 भाग किंवा असं 2/12 भाग पूर्ण केलाय कामाचा, तर शिल्लक भाग किती असणार हे सांगायचं झालं तर तुमच्या डोक्यात नेहमी पाहिजे छेद म्हणजे काय आलेत, जेवढे सगळे भाग आहेत तेवढे सगळे आलेत. याचा अर्थ 12 भागाचं काम होतं, 2 भागाचं काम त्यानं पूर्ण केलंय, शिल्लक भाग किती असणार आहेत, 10/12. एवढं जर का तुम्हाला समजलं किंवा हे वापरायला त्या ठिकाणी लॉजिक लागलं तर काळ काम असू दे, नळ टाकी असू दे किंवा शेकडेवारी असू दे, शेकडेवारी 50% ह्याच्यावरती डिपेंड राहते, बरोबर आहे. आणि नळ टाकी काळ काम 100% ह्याच्यावरती डिपेंड आहे, ह्या अपूर्णांकाच्या एका लॉजिक वरती. एवढं जर का तुम्हाला समजलं तर तुम्ही ते इझिली सोडवणार आहे किंवा तिथं काय करायचं, कसं करायचं, ह्या गोष्टी तुम्हाला दमवणार नाही. लक्षात येते, समजलं. आता नेक्स्ट खालचं वाच. काय सांगितलंय, एका भाकरीचे 4 भाग करून, म्हणजे काय केलं, आईनं भाकरी केली, आईनं भाकरी मोडली, बरोबर आहे. म्हणजे एका भाकरीचे किती केलेत, 4 भाग केलेत. आणि पुढे काय सांगितले, त्यापैकी किती भाग खाल्लेत, 3 भाग आपण खाल्लेत. तर आता लिहिण्याचे पद्धती 2 प्रकारे आपण लिहू शकतोय. म्हणून आपण पहिल्यांदा केलं, त्यापैकी खाल्लेले किंवा शिल्लक कुठे लिहिणार, अंशात. तुम्हाला जी रिक्वायरमेंट आहे ती, बरोबर आहे. त्याच्यानंतर खाली गेणार, एक भाकरीचे एकूण केलेले भाग कुठे लिहिणार, छेदात लिहिणार. लक्षात आलोय, ओके. त्याच्यानंतर पुढवा, खाल्लेली भाकरी 4 भाग केलेत, त्यापैकी किती खालेत, 3 खालेत, खाली शिल्लक राहिलेत 1/4. एकदा हे परत वाचा, थोडंसं मी ह्याच्यापेक्षा ऍडव्हान्स विचारणार, येते का बघूया. एकदा हे परत रीड करा. झालं, चला. आता बघा मी कंडिशन चेंज काय करतोय, कंडिशन चेंज करताना मी एक कंडिशन चेंज करवलोय की आता आपण बघितलं काय, अपूर्णांक बघितला, असालायचा तसालायचा, ठीक आहे. भाकरीचंच उदाहरण समोर घेतलंय, त्याच्या पाठीमागे एक रिझन आहे. रेग्युलर एक्झाम्पल मध्ये काय होतं, तुम्ही एक भाकरी खाताय किंवा एका भाकरीतला एक भाग खाताय. समजा एक धडधाकट पुरुष आहे आणि त्यानं ऑलरेडी 2 भाकऱ्या खाल्ल्या, 2 भाकऱ्या खाल्ल्या, बरोबर आहे. आणि त्याला अजून काय पाहिजे आहे, एक चतकोर भाकरी पाहिजे, बरोबर आहे. मग आता त्याला तुम्ही P/Q, फक्त P/Q स्वरूपात लिहायचं आहे. कसा लिहिणार, त्यानं किती भाकरी खाली हे फक्त तुम्हाला P/Q स्वरूपात लिहायचं, तेवढंच लिहायचं. 2 आणि 1 भाग, हा हीच कंडिशन आहे. फक्त त्यानं ऑलरेडी काय केलंय, 2 भाकरी पूर्ण खालेत आणि त्याच्यानंतर किती केलेत, किती येणार, 12 नाही नाही, यही तो टास्क है. तू बरोबर आहेस, थोडस चुकले, अजून विचार करा. हा विचार आला पाहिजे. बघा
आता काय सांगते बघा, आता थोडंसं पाठीमागे जाऊ दे, थोडंसं क्लिष्ट झालं, जरा डोक्यात जरा झिंजिण्या मारल्या आता की असं झालं काय करायचं. आता बघा मला सांगा, एका भाकरीचं तुम्ही किती तुकडं केलं? 4 भाग केलं. नेहमी लिहिताना तुम्ही केलेले एकूण भाग लिहिणार. कुणाचे? एका गोष्टीचे केलेले भाग नेहमी तुम्ही छेदात लिहिणार. त्या 2 भाकरी असू द्यात, 5 असू द्यात, कितीही असू द्यात, तुमचा छेद नेहमी कसा राहणार? एकाच जे भाग केलेत ते. आता तुम्ही एकाच भाग किती केलेत? 4. बरोबर आहे. आता अंशात काय लिहिणार आहे तुम्ही? त्यापैकी तुम्ही किती भाग खाल्लेत ते विचार. एका भाकरीचं 4, 2 भाकरीचं 8 आणि वरचा 1, म्हणजे तुम्ही किती भाग खाल्लेत? 9 भाग खाल्लेत. आता हे लिहिलं तुम्ही किती वरती? 9. आता तुमचा अपूर्णांक कोणता तयार झाला? अंशाधिक अपूर्णांक तयार झाला. याचं रूपांतर तुम्ही कशात करणार? पूर्णांक युक्त अपूर्णांक मध्ये करणार. त्याला भाग घालवला, भाग कितीने गेला? 4 दोन्ही 8, उरला किती? 1/4. आलं का परत तेच? म्हणजे काय, तुम्ही 2 भाकरी पूर्ण खाल्या, तो पूर्ण संपवल्या, त्याच्यानंतर पुढच्या भाकरीचे किती भाग झालेत? 4. त्याच्यापैकी 1 भाग तुम्ही खाला. लक्षात आलं? नाही? परत सांगतो. पहिल्यांदा तुम्ही काय केलं? एका भाकरीचं 4 भाग केलेत. कोणतीही एक गोष्ट, एक म्हणतोय मी, कितीही त्यासारख्या कितीही गोष्टी घ्या, त्यांचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करताना नेहमी छेदात लिहिताना नेहमी आपण काय केलं? एखाद्या एक भाकरीचे केलेले एकूण भाग किती केले तुम्ही? 4. छेदात किती लिहिलं? 4. दुसरी गोष्ट, अंशात लिहिताना तुम्ही नेहमी काय करणार? त्याच्यापैकी किती भाग खाल्ले, किती भाग शिल्लक, ह्या गोष्टी तुम्ही अंशात लिहिणार. आता बघा, पहिल्या 2 भाकरी त्यानं खाल्ल्याच ऑलरेडी, बरोबर आहे. मग पहिल्या भाकरीचे 4 भाग, 4 चतकोर, बरोबर आहे. दुसऱ्या भाकरीचे किती भाग? 4 भाग. आणि नंतरचा किती भाग? 1 भाग. असे एकूण मिळून किती भाग झालेत अंशात? 9 भाग झाले. त्यांना खाल्लं किंवा शिल्लक राहिलेल्या गोष्टी कुठे लिहिल्या आपण? अंशात लिहिल्या, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता हे झाला कोणता अपूर्णांक? मगाशी आपण बघितला अंशाधिक अपूर्णांक झाला 2 नंबरचा, बरोबर आहे. त्याचं रूपांतर मला कशात करायचं आहे? पूर्णांक युक्त अपूर्णांक मध्ये करायचं आहे. म्हणजे मी 4 न भागणार कुणाला? 9 ना. 4 एके 4, 4 दोन्ही 8. जे पूर्ण भाग गेला तो मध्ये लिहिणार, बरोबर आहे. त्याच्यानंतर 1 शिल्लक राहिली बाकी, ती बाकी कुठे लिहिली? अंशात. आणि त्याच्यानंतर हा काय तयार झाला? पूर्णांक युक्त अपूर्णांक तयार झाला. आता हे आपण स्प्लिट करू शकतोय, फोडू शकतोय. मागाशी जसं फोडलं तसं 2 अधिक 1/4. आता हे फोडलं. आता ह्याचा अर्थ काय झाला? 2 भाकरी पूर्ण खाल्या. अपूर्णांक दिसतोय का तिथं? नाही, पूर्ण संपल्यात. आणि इथं एक अपूर्णांक दिसतोय, तो काय सांगतोय? एका भाकरीचं 4 भाग केलं, तिसऱ्या भाकरीचं त्यातलं त्याने 1च भाग खाला. लक्षात आलं काय? हे झाला पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा अर्थ असेल, हा असेल किंवा हे सगळं असेल. लक्षात आलं इथपर्यंत? इथपर्यंत परत काय शंका असली तर विचारा, कारण की ह्याच्यापेक्षा पुढे गेल्यानंतर एक स्टेप परत वाढणार. कळालं इथपर्यंत? काय अडचण? 100% नाही. इथपर्यंत तुमचा अपूर्णांकाचा बेसिकचा अर्थ झाला, बरोबर आहे. म्हणजे अपूर्णांक म्हणजे काय, कसा वापरायचा, कशी वजाबाकी करणार, काय करणार. ओके, अजून आपण थोडे एक्झाम्पल घेऊया. म्हणजे समजा आता थोडंसं मी उलट विचारतो. आमच्या मम्मीनं 4 भाकरी केल्या. किती भाकरी केल्यात? 4. म्हणजे भाकरीच्या बुट्टीमध्ये किती भाकरी आहेत? 4 आहेत, बरोबर आहे. त्यातली मी 3 चतकोर खाल्या, म्हणजे एका भाकरीचे जे 4-4 केलेत असे 3 भाग मी खालेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर आमच्या वडिलांनी असे 2 भाग खालेत, बरोबर आहे. आणि माझ्या भावानं 4 भाग खालेत. माझ्या भावाने किती खालेत? 4. वडिलांनी किती खालेत? 2. मी किती खालेत भाग? 3. तर अपूर्णांकाच्या स्वरूपात सांगायचं, भाकरी किती शिल्लक राहिली. सातशे 4. आवरा विचार करा. हे डोक्यातनं फिरलं पाहिजे, इथं कळालं पाहिजे, म्हणून आपण एवढं त्यावरती जोर द्यायला लागलोय. 716. तुला आता मार्क शेवटचं खालचं 4 बदलायचं नाही, मी सांगतोय. अजिबात ते बदलायचं नाही, त्याला हातच लावायचा नाही. बदलणार कोण? अंश. नेहमी लक्षात ठेवा, बदलणार नेहमी तुमचा अंश, छेद बदलणार नाही. 7/4 म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक करा. मला सांगा, एक भाकरी आणि किती चतकोर शिल्लक राहिले असं सांगायचं. बरोबर आहे, आलं का नाही? आता बघा, छेदातलं 4 बदलणार नाही,
का सांगतोय त्या 4 वरती, म्हणून मी पहिल्यांदा एक्सप्लेन करताना तुम्हाला काय म्हणलो, हे तर सांगताना कॉन्स्टंट कोण असणार, स्थिर कोण असणार, छेदच स्थिर स्थिर असणार, बदलता नेहमी राहणार कोण, अंश. बरोबर आहे. आता बघा आपण काय सांगितलं, 4 भाकरी केल्यात. बघा आता भाग, 4 भाकरीचे एकूण भाग किती होतील, 4 भाकरीचं 4 4 न भाग होणार 16. त्यातले किती भाग खालेत, मी 3 खालेत, पप्पान 2 खालेत, भावान 4 खालेत, म्हणजे 3 6 6 3 9 भाग खालेत. शिल्लक आहेत 7 भाग. आपण लिहिणार कसं, 7/4. हे 7/4 भाग शिल्लक राहिलेत, म्हणजेच 1.3/4. भाकरीच्या बुट्टीमध्ये एक भाकरी पूर्ण आहे, त्याच सोबत दुसऱ्या भाकरीचं तुकडे, त्यातला एक संपलाय, 3 तुकडे तसेच आहेत. लक्षात आलं, समजले काय. हे आडवं तिडवं घ्यायची का घालोय, तर ते तुम्हाला ज्यावेळी नळ टाकी घेणार किंवा ज्यावेळी काळकाम घेणार हे तुला लगेच स्ट्राईक होते. हे असंच आहे, हे पक्कच करायचं आहे आज. लक्षात आलं काय. म्हणून पूर्ण लेक्चर हे अपूर्णांकाच्या वरती ठेवण्याचं रिझन ते आहे. उद्या अपूर्णांकाचे पीवायक्यू सोडवायचे आहेत, ह्याचा अभ्यास किंवा हे जे करालोय ह्याचा त्या पीवायक्यू मध्ये तुम्हाला जास्त वापर होणार नाही. काय तिथं फक्त साधा P/Q अपूर्णांकाच तुम्हाला एक्झाम्पल सोडवायचे, पण अपूर्णांकाचा अर्थ मी माझ्या टीचिंग मध्ये कुठं कुठं वापरतोय, कसा वापरतोय, याच्यासाठी ही एवढी लांबड लावली मी. मग तिथं समजा तुम्हाला सूत्रानं पाठ करायचं असेल तर ह्याचा काहीच उपयोग नाही, मग तुम्ही विसरून जावा, निवांत सूत्र घ्या, सूत्रांवर पुढे जाय. पण जर का सूत्र कमी करून अंडरस्टँडिंगने एक्झाम्पल सोडवायचं असेल तर हे महत्वाचं. चिखलात गेलेला हे काय म्हणते त्याला, एक एक्झाम्पल आहे, कोणतं विचारलेलं आहे, एक झाड आहे किंवा एक डांब आहे, तो चिखलात अर्धा चिखलात रुतलाय, त्याच्यापैकी 7 एकक वरती राहिले, अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे. तिथं तुम्ही किती लॉजिकल तुमचं चांगलं होतं ह्याच्यानुसार ते बघा. लक्षात आलं काय. चला पुढे जाय. आता सांगितले काय, पहिलं कामाच्या स्वरूपात पण याचा वापर होतो. कामाच्या स्वरूपात म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही काळ, काम, वेग याचा जर का तुम्ही अभ्यास करणार, ज्यावेळी तुम्ही अभ्यास करणार त्यावेळी या अपूर्णांकाच्या अर्थाचा आपण वापर करणार. तिथं जाऊन परत हे सगळं तुंतुन वाजवण्यापेक्षा इथंच तुंतुन वाजवतो, समजून घ्या. म्हणजे बघा काय झालं, एक व्यक्ती आहे जी काहीतरी काम करणार, बरोबर आहे. समजा काम माझं काय आहे, साधा आपण काम घेऊ. ए ही एक व्यक्ती आहे, ओके, ए ही व्यक्ती आहे आणि बी एक व्यक्ती आहे. 2 व्यक्ती आपण घेतल्यात. आता काय करायचं आहे, त्या 2 व्यक्तींच्या मध्ये कामाची तुलना करायची, बरोबर आहे. आता काय करतोय, समजा मला काय करायचं आहे, मला घर बांधायचं किंवा मला काय करायचं, विटा इथनं तिथं हलवायचे. मला ए या ठिकाणापासून काय करायचे आहेत, बी या ठिकाणापर्यंत विटा हलवायचे, बरोबर आहे. विटांची संख्या आहे माझी 200. किती आहे, 200. आता काय झालंय, ए हा व्यक्ती थोडासा सक्षम आहे, पॉवरफुल व्यक्ती आहे, तो दिवसाला काय करतोय, तो 6 विटा घेऊन जातो. ठीक असं आहे. हा नेतोय 4. हा किती नेतोय, 4 विटा, बरोबर आहे. आणि दुसऱ्या बाजूला बी हा व्यक्ती एक आहे, तो काय करतोय, त्याच्यापैकी इथं 3 घ्या, इथं 2 विटा घ्या आणि इथं 300 घ्या. ओके, फक्त किती विटा आहेत, एकूण विटा किती आहेत, 300. म्हणजे 300 विटांचं काम आहे. ए हा व्यक्ती किती विटा नेतोय, 3 विटा नेतोय. बी हा व्यक्ती किती विटा नेणार आहे, 2 विटा नेणार. आता बघा, मग ह्याला मी अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहिणार आहे, सगळं करणार आहे, बरोबर आहे. पहिल्यांदा मला कॅल्क्युलेट करायचं आहे की यांना किती दिवस लागतात. किती दिवस लागतात म्हणजे काय, तर हे काम संपवायला त्याला किती दिवस लागतात, 300 विटा संपवायला त्याला किती दिवस लागतात. तर ए ला किती दिवस लागतील आणि बी ला किती दिवस लागतील सांगा. जर का ए हा व्यक्ती एका दिवसात 3च विटा नेतोय, दुसऱ्या दिवशी 3 नेणार, तिसऱ्या चौथ्या दिवशी 3, असं 3-3च नेतोय, तर ए ह्या व्यक्तीला, तर ह्या व्यक्तीला किती वेळ लागणार, 300 विटा इकडे न्यायला किती दिवस लागणार, 100 दिवस लागतील, बरोबर. कसं काढलं तुम्ही, ह्याला भागलं त्यानं, बरोबर आहे. मग आता मी काय म्हणतोय, तो 100 दिवस त्याला लागतायत, म्हणजे आता सांगताना आपण त्याला ब्रेक करूया. बघा आता याला भागाच्या स्वरूपात ब्रेक करणार आपण. कसं ब्रेक करणार, एकूण कामाचा तो 100 भाग करणार. किती भाग करणार, 100 केलं. 100 भाग, एका भागामध्ये किती विटा येतील,
3, बरोबर आहे. म्हणजे 100 दिवस काय केलं, त्या कामाला मी 100 दिवसाच्या मध्ये फोडलं. 100 दिवसाच्या मध्ये फोडल्यानंतर मी काय केलं, एका दिवसाला एक कामाचा भाग पूर्ण केला, दुसऱ्या दिवसाला 2 भाग पूर्ण केले, तिसऱ्या दिवसाला 3 भाग पूर्ण केले, बरोबर आहे का. मग आता लिहिताना मी छेदात काय लिहिणार, कामाचे भाग एकूण किती केले, छेदात काय लिहिणार 100. त्यानं जर का एक दिवस काम केलं तर किती भाग पूर्ण करणार, एक भाग पूर्ण करणार. 5 दिवस काम केलं 5 येणार, 10 दिवस काम केलं 10 येणार. लक्षात येते का बघा, आपण काय करालोय, छेदामध्ये आपण काय लिहिलं, एकूण काम लिहिलं, काय एकूण काम लिहिलं नाही, त्या कामाचं मी किती भाग करतोय ते काढलं, बरोबर आहे. एका भागात त्यानुसार मी सांगितलं 10 दिवसामध्ये माझं 10 भाग पूर्ण होतील, झालं, बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळी, आता बघा, ज्यावेळी मी असं म्हणणार की कामाचं एकूण भाग 100 आहेत आणि त्यापैकी एक दिवसात मी एक काम पूर्ण करतो, तर काम संपायला मला 100 दिवस लागतील. काय सांगितलं बघा. आता काय झालं, आपण अर्थ बघितला याचा, 1/100 म्हणजे काय, कामाचा 100 भाग केलं त्यातला एक भाग मी संपवतो, बरोबर आहे. आता दुसरी कंडिशन काय, 1/100 म्हणजेच काय, जर का तो 100 दिवसात काम संपवतोय तर एका दिवसाचं काम त्याचं किती झालं, 1/100. बघा, एकूण दिवस किती 100, त्यापैकी किती दिवस काम केलं, 1, म्हणजे हा काय झाला, 1/100 हा अपूर्णांक तयार झाला आणि त्या अपूर्णांकाची किंमत म्हणजेच काय, त्याचं एक दिवसाचं काम निघालं. काय निघालं, एक दिवसाचं काम. लक्षात येते का बघा, तो एक दिवसात 1/100 काम करणार, 2 दिवसात 2/100, 3 दिवसात 3/100 काम केलं. त्याच्यानंतर बघा, समजा आता इकडे बघा, तो हा काय करतोय, 2 दिवस, सॉरी 2, एका दिवशी 2 विटा घेतोय, एका दिवसात किती नेल मग 2, असं त्याला किती दिवस लागणार, 150 दिवस लागतील, बरोबर आहे. मग हे लिहिणार कसं, परत त्याच फॉर्मॅटमध्ये, कामाचं 150 भाग केलं, एका दिवसामध्ये कामाचा एक भाग पूर्ण केला, तर आपण लिहिणार कसं, 1/150 आणि हे त्याचं काय झालं, एक दिवसाचं काम. लक्षात येते. आपण ज्यावेळी कामची उदाहरणं सोडवतोय, पुस्तकात बघतोय, त्यावेळी डायरेक्ट आपण 1 लिहितो 150. हे का लिहितोय हे समजत नाही, डायरेक्ट घेतोय 150 घेतोय पुढे चालू, पण हे का आलंय हे लक्षात राहिलं की ह्याच्यापेक्षा पुढे आपण एखादी स्टेप तिथंच निग्लेक्ट करून पुढे जाऊ शकतोय. लक्षात आलं. आता बघा, मला काय करायचंय, ही दोघं जण एकत्र काम पूर्ण करणार. काय म्हणतोय, आता काय करणार ती, आता झालं रोज ह्यांचं 3 घेतलीस तर ही खालची पण व्हॅल्यू चेंज होणार त्यावेळी. म्हणजे तुम्ही काम नेमकं कशा पद्धतीने घेताय, एकूण काम घेतलं म्हणजे मी विटा जर का म्हणायचं म्हटलं तर 300 विटा खाल्लेलं आणि त्यापैकी एका दिवसात किती 2, तर हाच अपूर्णांक म्हणजे येणार 150. लक्षात येते काय, हे झालं एक दिवसाचं काम असं. ओके, हे एक दिवसाचं काम झालं ना त्याचं, 300 विटांच्या पैकी 2 विटा म्हणजे हेच भागाच्या स्वरूपात असं झालं, म्हणजे 2 विटांचा एक भाग आपण केला असं. आता बघा नेक्स्ट ह्याच्यामध्ये काय करूया, हे आता दोघं जण एकत्र काम करणार आहेत, विटा किती आहेत 300च आहेत. आता दोघं जण मिळून एका दिवशी किती विटा नेतील, 5 नेतील ना. आता एका दिवशी 5, तर किती दिवस लागतील त्यांना, 60 दिवस लागणार, 60 दिवस लागतील ना. एका दिवसात जर का 5 विटा न्यायला लागले तर 300 विटा संपायला किती दिवस लागतील, 60 दिवस लागतील. म्हणजे एका दिवसाचं दोघांचं मिळून काम किती येणार, 1/60, बरोबर आहे. आता हे झालं बघा, हे तुम्ही कशा थ्रू काढलं, अपूर्णांकाचा अर्थ समजून घेतला, बरोबर आहे. आता हे तुमच्या पुस्तकाच्या फॉर्मॅटमध्ये कसं सांगतात बघा. एक व्यक्ती, आता बघा हा प्रश्न मी तुम्हाला रिवाइज करून सांगालोय. एक व्यक्ती एक काम 100 दिवसात संपवते, दुसरी व्यक्ती ते काम 150 दिवसात संपवते, तर दोन्ही मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील हा प्रश्न आहे, बरोबर आहे. आता बघा या प्रश्नाचं उत्तर काय करणार, 1/100 अधिक 1/150 बरोबर उत्तर तुम्हाला काढायचं आहे, बरोबर आहे. ह्याचा छेद समान करायचा झाला तर छेद किती समान होईल, 600, बरोबर आहे. मग ह्याला गुणलं 6 अधिक ह्याला गुणलं 4 छेद किती आला 600, उत्तर आलं 10/600. परत हा गेला, राहिलं किती 1/60. जर का एका दिवसात एक भाग पूर्ण करत असेल, असे एकूण 60 भागाचे काम असेल तर त्याला किती दिवस लागतील, 60 दिवस. म्हणजे हे जे आपण पाठीमागं सगळं शिकलो, हे सगळं शिकलो, हे आपण कशा थ्रू शिकलो, अपूर्णांक कसा मांडायचा, एक भाग असा,
सगळे भाग असेल असं, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पुस्तकात तुम्हाला काय सांगितलं जाते, कोणते सांगितलं जाते, हे सांगितलं जाते. तुम्हाला शिकायची गरज कोणती आहे, तुम्हाला हे शिकायची गरज नाही. तुम्ही एकदा शिकला, हे भाग कसं लिहिता हे शिकला, तर त्याच्यानंतर तुम्ही हे कधीही काढू शकता. लक्षात आलं? आता बघा, आता ह्याच्यापेक्षा थोडंसं यात चेंज करतो. म्हणजे काय चेंज, म्हणजे काय, तर आधी ही भाग बघा, ते पाठीमागचं एक्झाम्पल बघूया. हा, इथे काय सांगितले, एकूण कामाचे 20 भाग केले. किती भाग केलेत? 20. त्यातील 9 भाग संपले. 9 भाग संपले. तर पहिला प्रश्न, केलेले काम बरोबर काय येईल? किती येणार? 9/20. म्हणजे एकूण काम येणार खाली, त्यापैकी संपलेले भाग येणार वरती, केलेले काम येणार वरती. आता शिल्लक किती राहतील? 11/20. बरोबर आहे. म्हणजे आता तुम्हाला काम कळालं, एकूण भाग कळालेत, केलेलं काम कळालं, शिल्लक काम कळालं. ह्याच गोष्टी शिकायच्या. एवढं शिकलं की झालं. हे तुम्हाला पटकन क्लिक झालं पाहिजे. पुढे बघा, समजा एक एक्झाम्पल घेऊया. एक व्यक्ती 20 दिवसात काम संपवते, दुसरा संपवते किती दिवसात? 30 दिवसात. आणि तुम्हाला एकत्रित काम करायचं सांगितले, असं काहीतरी त्यांनी सांगितले. आता प्रश्न काय करायचं, एकदम सिंपल घेत नाही, पण आपण थोडं चेंज करूया, प्रश्नामध्ये थोडं चेंज करूया. काय केलं की ए हा ए आहे, हा बी आहे. बरोबर आहे. गणित सांगितलंय की ए हा कामाला सुरुवात करतोय, तो 10 दिवस काम करतो, आणि 10 दिवस काम केल्यानंतर तो काम सोडून जातोय, आणि राहिलेलं काम कोण करतोय? बी करतोय. बरोबर आहे. तर ते काम बी किती दिवसात पूर्ण करेल, असा प्रश्न आहे. बरोबर आहे. मग आता आपण समजून घेऊया की नेमकं काय घडत चाललंय. पहिल्यांदा काय करणार, आता तुम्ही मग 2 मिनिटं पाठीमागे आठवायचं कोणतं, की ज्यावेळी आपण काय केलं, एक 3 विटा होत्या, 300 विटा होत्या. बरोबर आहे. मग एकूण जे काम होतं, एकूण काम म्हणजे काय, त्यातलं काय होतं? 300. बरोबर आहे. त्याला 300, त्याला तुम्ही भागलं कशानं? त्याचं एका दिवसाचं जे काम होतं. बरोबर आहे. म्हणजे 300ला तुम्ही मगाशी कितीनं भागलं? 3 भागलं, किंवा 300ला 2 भागलं. बरोबर आहे. आणि तुम्हाला उत्तर काय मिळालं? एकाला 100 मिळालं, एकाला मिळालं 150. मग तुम्ही काय सांगितलं? 100 दिवसात संपेल किंवा 150 दिवसात संपेल. इथं तुम्ही जे केले तेच इथं करायचं. आता बघा, आपण काय केलं, सुरुवातीला कोण कामाची सुरुवात करतोय? ए. एचं एका दिवसाचं काम किती असेल? 120. एचं 10 दिवसाचं काम काय असणार? 10/20. म्हणजेच किती गेला? 1/2. म्हणजे जर का कामाचं 2 भाग केलं, त्यातला एक भाग कुणी संपवला, तर शिल्लक किती असणार? 1/2. 2 भाग केलेत, एक संपला, एक शिल्लक राहिला. बरोबर आहे. आता बीचं एका दिवसाचं काम किती असेल? 1/30. बरोबर आहे. आता जर का तो काय करतोय, एक भाग संपवतो एका दिवसात, असं त्याला 30 दिवस लागणार आहेत. बरोबर आहे. मग आता हे झालं कोणाचं? त्याचं एका दिवसाचं काम झालं. हे झालं शिल्लक काम. बरोबर आहे. आता इथं पाठीमागे या, जे एकूण काम होतं, जे काय शिल्लक असू दे किंवा एकूण काम असू दे, त्याला तुम्ही कशानं भागताय? जो कोण करणार आहे तो एका दिवसात किती करतोय त्यानं भागणार. म्हणजे काम संपायला जेवढे काही दिवस लागतील त्याचा आन्सर तुम्हाला मिळेल. म्हणजे तिथं शिल्लक काम किती आहे, त्याला भागणार कशानं? 1/30 न भागणार. बघा, 1/30 कुठनं आलं तर एका दिवसातलं त्याचं काम आहे ना, त्यानं भागल्यानंतर मला उत्तर मिळणार. मी किती लिहिलं? भागाचा म्हणजे अपूर्णांकाचा भागाकार करत असताना हे उलट होणार वरती. बरोबर आहे. म्हणजे 1/2 गुणिले 30/1 15. समजलं? आता हे तुम्ही डायरेक्ट तोंडी पण काढू शकता, मी घेताना इथं सोपं घेतलंय. म्हणजे काय बघा, ए न निम्म काम संपवलंय, 10 दिवसात निम्म काम करणार ते. मग समजा बी ला ती एक काम संपवायला 30 दिवस लागतंय, तर निम्म काम संपवायला 15 दिवस लागणार. पण हे सोपं का घेतलं, तर हे तुम्हाला समजायला पाहिजे, हे लिहिता आलं पाहिजे. 1/2 भागिले 1/30 एवढं ज्याला समजलं त्यानं लगेच आन्सर काढलं. ओके, कळाले? आता अजून एक घ्या. आता काय करूया, एक्झाम्पल घ्या.
ए घ्या 20, बी घ्या 30. ओके, म्हणजे ए किती दिवसात काम संपवतोय 20, बी एकटा किती दिवसात संपवतोय 30. आता पुढे एक्झाम्पल लिहा. ए ने कामाला सुरुवात करून 8 दिवस काम केले. किती दिवस काम केले ए न? 8 दिवस काम केले. त्याच्यानंतर बी जॉईन झाला किंवा बी कामाला आला आणि तिथून पुढचं काम दोघांनी संपवलं तर ते काम संपायला किती दिवस लागतील? बघा पटकन सांगा किती ते. झाला? सव्वीस. आता ती दोघं जण मिळून करणार आहे, 26 कसं येईल सांग? हे ना 8 दिवस केले काम, किंवा एकटाच संपवतोय 20 दिवसात आणि दोघं मिळून 26 दिवसात जातील काय? चला बघा एकदा, राहू दे, जास्त लोड घेऊ नका. बघा मला आता सांगतोय त्या गोष्टीचे आन्सर द्या. पहिल्यांदा काम कोण करायला लागलाय? ए करतोय. ए जर का ए न केलेलं काम मला काढायचं झालं, ए न एका दिवसात किती काम करतोय? 1/20. 8 दिवसात किती करणार? 8/20. मग कामाचा भाग किती शिल्लक राहिला असणार? 12/20. म्हणजे तुम्ही इथपर्यंत इझिली गेला, बरोबर. इथनं पुढे तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. याला भागायचं कशाने? आता एकटा ए तर करत नाहीये, दोघं जण करायला लागलेत. याचा अर्थ कोणता तरी असा भाग मला घेतला पाहिजे, त्याच्यानुसार मला काढायचं आहे, बरोबर आहे. एका दिवसात एचं काम किती आहे? बीचं काम किती आहे? मगाशी तुम्ही काय केलं? ज्यावेळी दोघं जण विटा घ्यायला लागलेत एकत्र, त्यावेळी तुम्ही याच्या 3 आणि त्याच्या 2 घेतल्या का नाही? त्याचं 1 दिवसाचं काम, याचं 1 दिवसाचं काम, दोन्ही अटॅच केलं. त्याच्यानंतर काय केलं? पुढचं कॅल्क्युलेशन केलं आणि जो तुमचा 5 हा आकडा आलाय त्यानं तुम्ही कशाला भागलं? 300 ला भागलं. तेव्हा तुमचं उत्तर किती आलं? 60 आलं. कळते का? बघा मग आता पण तेच करायचं आहे. हे 1 दिवसाचं काम, हे दुसऱ्या दिवसाचं काम, म्हणजे त्याचं 1 दिवसाचं काम, दोघांची बेरीज करायची आणि ह्याचं जे उत्तर येईल
ते म्हणजे त्या दोघांचं मिळून एका दिवसाचं काम असणार आणि त्यानं भागायचंय कशाला? शिल्लक कामाला. बघा करूया. छेद किती येईल? 60 लसावी 60 येईल. 3 न गुणणार, त्याला किती गुणणार? 2 न गुणणार. 5 आलं. छेद किती येणार? 60. म्हणजेच किती आलं? 5/60. बरोबर आहे. 5 एके 5 12. किती उत्तर आलं? 1/12. आता हे झालं दोघांचं एका दिवसाचं काम. आता काय करणार? जे शिल्लक काम आहे माझं 12/20 त्याला मी भागणार 1/12. बरोबर आहे. आता भागलं म्हणजे 12/20 गुणिले किती आलं? बरोबर किती येणार? 2 भाग घालवा. इथं आलं 6, इथं आलं 10. बरोबर आहे. 12 संग 72. 72/10 म्हणजेच जर का अपूर्णांकाच्या किती 7.2/10 म्हणा किंवा 7.1/5 म्हणा. एवढं उत्तर तुमचं यायला पाहिजे. म्हणजे ते काम संपवायला अजून दोघांना किती दिवस लागतायत? 7 दिवस लागतायत आणि दुसऱ्या दिवसातले पुढचे दिवसाचे 5 भाग केले त्यातले 1 भाग त्यांचा जातो. असं म्हणजे उत्तर हे अपूर्णांकात पण येऊ शकते. इथं आपण उत्तर येते पण काढताना कसं काढायचं होतं? जर असं काहीही विचारतात, आता काय सांगतोय, कोण सोडून जाऊ दे, कोण येऊ दे, कुठेही ऍड होऊ दे, काही होऊ दे, याच्यातच बसवायचं. थोडंसं कसं होतंय की प्रत्येक एक्झाम्पल वेगवेगळ्या पद्धतीने सोडवण्यापेक्षा एकच पद्धतीने सगळे एक्झाम्पल सोडवलीत, एका दुसरं एक्झाम्पल तुम्हाला म्हणजे लेंदी होणार आहे. जे तुम्ही शॉर्ट टिकनं सोडवणार आहे त्याच्यापेक्षा थोडंसं लेंदी होईल पण तुमचं गणित 100% सुटणार आहे, ही गॅरंटी. मग आता तुमच्यावरती आहे की ह्याच्यासाठी प्रत्येकासाठी लसावीची पद्धत पण आहे ती आपण पुढे घेणार आहे. कारण की कंबाईनला सेम पॅटर्नचे एक्झाम्पल पडतायत त्याच्यामुळे जास्त असं ऍडव्हान्स पडत नाही. पण इतर एक्झामसाठी लागणार आहे कुठेतरी तुम्ही दिली काय दिली तर हे माहिती असावं. लक्षात येते? चला जायच पुढं. झाले तुमचं कसो बरोबर. झोपायला तरी नाही ना? झालं चल. म्हणजे पहिल्यांदा आपण काय बघितलं, कामाच्या स्वरूपात जिथं जिथं तुमचं काय येणार आहे? अपूर्णांक येणार आहे. आता ह्यातनं एक गोष्ट तरी समजली असेल की अपूर्णांकावरती किती काम डिपेंड आहे. महत्वाचंच आहे अपूर्णांक तिथं. कारण की अर्थ कसा येणार आहे? कोण किती काम संपवतोय, किती काम केलंय, शिल्लक किती आहे, हे सगळं कुठं करणार आहे तुम्हाला? अपूर्णांकात करणार आहे. आता त्याच्यानंतर सेम त्यासारखंच सेम कोण आहे? न टाकी. सेम काही चेंज नाही. आता जे तुम्ही सगळं बघितलं सगळं इथे येणार, फक्त व्यक्तीच्या जागी कोण येणार? न येणार. एवढी एकच गोष्ट तेच सांगितले. म्हणजे बघा आता हे फक्त वाचायचं आहे त्यासारखंच असल्यामुळे जास्त मी एक्सप्लेन करणार नाही. काय सांगितले? टाकीचे समजा 30 भाग केले. एक टाकी आहे त्याच्याचे लेअर किती केलेत? 30 लेअर केलेत. एक भाग भरण्यासाठी किती वेळ लागतोय? 1 तास. तर असे 30 भाग भरण्यासाठी किती तास लागतील? 30 तास लागतील. बरोबर आहे. समजा पाणी फक्त किती मिनिटं चालवलेत? तर 1 मिनिट. इथे मिनिटं नाही, इथे तास घ्या. हे चेंज करून घ्या. इथे फक्त तास घ्या, मिनिटं नाही, तास घ्या. 13 तासासाठी चालवले. कारण की वरती आपण काय म्हणले? तास म्हटले, त्याच्यामुळे खाली पण तासच घ्या. ओके. काय म्हणलं? 13 तासांसाठी सुरू केल्यास, त्यासाठी 13 तासासाठी सुरू केल्यास. आता खालची 2 वाक्य. आता या आन्सर तुम्ही सांगायचे. काय सांगितलं? 13 तासामध्ये, मिनिटाचे तास करा, 13 तासामध्ये टाकीचा भरलेला भाग किती असणार? 13/30. बरोबर. त्याच्यानंतर 13 तासामध्ये टाकीचा शिल्लक भाग 17/. लक्षात येते? एवढं जरी कळालं तरी सफिशियंट आहे. एवढं जरी कळालं कारण त्याच्यावरती सगळी न टाके. कळते? इथं जे केलं तिथं तेच करायचं आहे.
पण त्यावेळी तिथे गेल्यानंतर आपलं आता कसं होणार, आता अपूर्णांक झाल्यानंतर आपण परत लसावी मसावीकडे जाणार, वयवारीकडे जाणार, पदावली घेणार, त्याच्यानंतर पुढे पुढे जसं जाईल तसं हे टॉपिक आपण पहिल्यांदाच घेणार आहे. पण ह्याला थोडा टाइम जाणार ना, ह्या टाइम मध्ये तुम्ही काय करणार, हे विसरणार परत. त्याच्यासाठी पहिल्यांदा घ्यायला लागलोय. त्यावेळी म्हटलं की जाऊन रिव्हिजन करून या, तर हे रिव्हिजन करून झाली पाहिजे. त्यावेळी मी असा शब्द वापरला, हेच म्हणलो तर तिथं तोंडाकडून पटका आलं पाहिजे. तर म्हणायचं 13 कुठनं आलं आणि 17 कुठनं आलं जर का म्हटला असा, हा त्याला ना किती 13/30, इथे ना 17/30. आता शेवटचं म्हणजे इम्पॉर्टंट कशातलं, शेकडेवारीमध्ये अपूर्णांकाचा वापर आपण कसा करतो. शेकडेवारीमध्ये पहिल्यांदाच काय सांगितले बघा, 100% म्हणजे दिलेल्या वस्तूचे किंवा किमतीचे किती भाग करा, 100 भाग करा. बरोबर. आता खाली सांगितलं त्यातील 60% म्हणजे 100 भागापैकी किती भाग तुम्हाला घ्यायचे आहेत, 60. म्हणूनच आपण लिहितोय कसं, अपूर्णांक 60% म्हणजे 60/100. परत छेदात 100 काय येते, कारण ते म्हणजे त्या वस्तूचे किमतीचे एकूण किती भाग केलेत आपण, 100. 100 भागापैकी मला किती भाग पाहिजे ते कुठे लिहिलं, अंशात. म्हणजे एखाद्या वस्तूवरती जर का 15% सूट दिली तर फक्त सूट लिहिणार कशी, 100 भाग केले त्यातले 15 भाग सूट. सूट दिल्यानंतर किंमत किती राहणार, 100 भागापैकी 15 भाग सोडून दिले, शिल्लक भाग किती राहणार, 85. म्हणजे हे सूट देताना आपण लिहिणार कसं, 85/100. म्हणजे जिथं जाईल तिथं तुम्हाला ह्याचा वापर करायचा आहे. समजा काय केलं आपल्याला, काय केलं काय म्हणतो नफा झाला, 100 भाग केलेत, 100 भागाच्या वरती मला 2 भाग नफा झाला. आपण लिहिणार कसं, खाली लिहिणार 100, खालची गोष्ट बदलणार नाही. कळते का बघा, खालची गोष्ट बदलणार नाही, वरची गोष्ट फक्त मी बदलणार. 100चं किती होईल, 2% नफा झाला, 102 होणार. 100 मध्ये वाढ होणार, घट झाली, तोटा झाला म्हणजे कमी होणार, एवढंच. बरोबर आहे. आता बघा पुढे सांगितलं, इथे लिहिलंय काय, 100 म्हणजे एकूण भाग, त्याच्यापैकी असलेले म्हणजे किती, 60. पुढे काय सांगितलं, आता उदाहरण घेऊन समजून घ्यायचंय. काय सांगितले, समजा 700चं मला किती टक्के काढायचं आहे, 35% काढायचं आहे. आपल्याला सूत्र वापरायचं नाही, काही वापरायचं नाही, काही नाही. सूत्र ही सगळी ह्या बेसिक नॉलेज वरती तयार झालेली असतात. लक्षात घ्या, 35% म्हणजे 35/100 इथनं सुरुवात झाली की त्याला लिहितोय तसं. लक्षात आलं, भाग म्हणजे 100 तुकडे करायचे, त्यातला एक भाग म्हणजे 1%. बरोबर आहे. आता बघा मला काय करायचं आहे, 700 करायचं, 700चं मी 100 भाग केलं. बरोबर आहे. एक भाग कितीचा होईल, 7चा होईल. तेच लिहिलं आपण. काय सांगितलं, 700चे 100 भाग केल्यास एक भाग कितीचा होईल, 7चा होईल. बरोबर आहे. असं मला किती भागाचं काढायचं आहे, 35. मग काय करणार मी, एक भाग म्हणजे 7, तर 35 भाग म्हणजे किती, सेम ते सांगितलं. एक भाग जर का 7चा तर 35 भाग म्हणजे किती, 245. म्हणजे 700चे 35% तुम्ही कसं काढलं, फक्त एका गुणाकारानं काढलं. कसं, लक्षात आलं काय. आणि हेच वापरून आपण तिची चौकट तयार करतोय. चौकट म्हणजे तुम्हाला काय सांगितली, कोणत्या स्वरूपाची चौकट आपण वापरतोय, ABCD. कोणती वापरतोय आपण, ABCD. ह्याच्यावरच आपण सगळं काढतोय, हे तर आपल्याला सूत्र लागत नाही. ABCD हे असं फॉर्मॅटमध्ये आपण फक्त लिहितोय. आता हे फॉर्मॅट मी ते एक्सप्लेन करणार नाही, कारण की आपण ज्यावेळी शेकडेवारी घेणार त्यावेळी हे एक्सप्लेन करणार. हे नेमकं लिहायचं कसं, असंच लिहायचं. तर मग सूट असू दे, शेकडेवारी असू दे, काहीही दिलेलं असू दे, एवढ्यातनं सगळं सुटतंय. फक्त लिहिण्याची कला माहिती पाहिजे, ते का लिहितोय याच्यासाठी अपूर्णांकावरती जोर देतोय आपण. लक्षात आलं. आता बघा, आता उलट पक्षी काय सांगितलंय, 360चे 90%, 90 म्हणजे किती टक्के काढायचे. बरोबर आहे. हे सोपं आहे, म्हणजे सोपं म्हणजे घेताना सोपं घेतले समजायसाठी. पुढे आपण भरपूर जागी वापरणार एक्झाम्पल मध्ये, तेव्हा तुम्हाला कळेल. नाही बरोबर आहे. म्हणजे बघा आपल्याला काय कळालं, 360 ला कितीनं भागलं, 4 न भागलं, तर मला उत्तर किती मिळते, 90. म्हणजे आता परत 360चं मी 4 भाग केलं, एक भाग किती होईल, दुसरा, तिसरा, चौथा, 90 90 90. बरोबर आहे. म्हणजे सेम कन्सेप्ट मी 100 ला लागू करणार. कोणाला, 100 ला लागू करणार. 100 ला लागू करणार म्हणजे काय करणार, 100चा पण किती भाग करणार, 4. मग जर का 360चं 4 करतोय तसं 100चा बी 4 करणार. मग 360चा किती भाग आला, हा 1, तर 100चा बी 1 भाग म्हणजे किती येणार, 25%. समजा मी 360चं 2 भाग घेतलं,
तर 100चा बी किती भाग घेणार 2 म्हणजे किती होणार 50. मग समजा मला तिसरं सांगायचं आहे किती 270 घ्यायचं आहे बरोबर आहे. म्हणजे किती भाग केलं 100चं बी 4 केलं 360चं बी 4 केलं त्या 360चं 90 90 90 असं हे 3 भाग होत आहेत बरोबर आहे. तसं 100चं 3 भाग एकत्र केलं म्हणजे किती होणार 75. म्हणजे 270 360 चे 270 म्हणजे किती टक्के 75%. लक्षात आलं. आता बघा पुढची गोष्ट परत मी 120 सांगितलं 360 पैकी 120 म्हणजे किती टक्के बरोबर आहे. आता बघा 120 120 120 360 झालं म्हणजे मी 360 चे किती भाग केलं त्यातला एक भाग म्हणजे 120 आहे बरोबर आहे. म्हणजे 100चं मी किती करणार 100चं मी किती भाग करणार 3 एक भाग कितीचा होईल 33.33चा 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 त्यातला एक भाग म्हणजे किती 33.33 म्हणजे 360 चे 120 म्हणजे किती टक्के आलेत 33.33. दुसरी गोष्ट समजा मी याच जागी 240 म्हटलो 360 पैकी 240 तर बघा 120 120 120 बरोबर आहे. हे दोन भाग घेतलेत म्हणजे 360 चे मी किती भाग केलेत 3 त्यातील मी किती भाग घेतलेत 2 म्हणजे 100चं पण किती करणार 3 भाग करणार त्यात 3 पैकी मला घ्यायचे किती आहेत 2 म्हणजे 33.33 आणि 33.33 असं म्हणजे किती होणार 66.66 म्हणजे 360 पैकी 240 म्हणजे किती आलं 66. समजते का बघा हे न शेकडेवारी तुमची निम्म्यानं कमी होणार निम्म्यानं सोपी होणार. कळालं की अपूर्णांकाचा वापर कसा करायचा आहे कुठं करायचा आहे जेवढा वापर करता येईल तेवढा आपण त्याचा करून घ्यायचा. लक्षात आलं. आता बघा पुढे अनेक सांगतो हे पुसो मला सांगा 1/5 म्हणजे किती टक्के सोपा आहे लय लोड घ्यायचं नाही किती 20 कसं काढलं 20 ते सांगायचं. हा तेच केलं ना म्हणजे बघा 100चे किती भाग केलेत 5 त्यापैकी एक भाग सोपं जाते बरोबर आहे. सेम असं म्हणलो 308 आता हे जरा अवघड होते 100चे किती भाग करणार 8 त्यातील 3 भाग 100चे 8 भाग म्हणजे 12.5 चा एक भाग होतोय असं 3 12 त्रिक 36 आणि 0.5 0.5 0.5 म्हणजे दीड म्हणजे किती होणार 37.5. लक्षात येते. हळूहळू तुम्हाला अपूर्णांकाचं महत्व समजत जाईल पण फक्त अपूर्णांक ह्या एका टॉपिक मध्ये तुम्हाला त्याचा काय म्हणतात त्याला डेप्थ कळणार नाही. जसं जसं पुढे तुम्ही जाल तसं त्याचा वापर करतोय. पीवायक्यू बघितल्यानंतर एक गोष्ट कळते की ह्याच्यावरती बेसिक क्वेश्चन आहेत जास्त असं अवघड नाहीत पण पुढे गेल्यानंतर जर का पुढचं मॅथमॅटिक्स सोपं करायचं असेल हे कळायलाच लागतं. लक्षात येते. चला पुढं आहे दशांश अपूर्णांक. परत त्याच गोष्टी आता बघा दशांश चिन्हानंतर जर का एक संख्या आली 2 संख्या आल्या 3 संख्या आल्या आणि 4 संख्या आल्या कितीही येऊ शकतात बरोबर आहे 1000 पण येऊ शकतात बरोबर आहे. मग आता ह्याचा अर्थ काय ते समजून घ्या अगोदर. अपूर्णांकाच्या समोर एक संख्या आली म्हणजे काय म्हणजे संख्या लिहिली आपण किती 1.12च्या अगोदर आपण 1.6 घेऊ म्हणजे पॉइंट नेहमी तुम्हाला काय सांगणार पॉइंटच्या जे डाव्या बाजूला येणार समोर बघा डाव्या बाजूला जे पॉइंट येईल ते म्हणजे असणार तुमच्या कोणत्या पूर्णांक त्याच्या इकडे जे असणार अपूर्णांक. लक्षात आलं. बघा आता जेवढ्या पदानंतर आहे सॉरी या दशांश चिन्हानंतर जेवढी पद आहेत तेवढ्या शून्या खाली घेणार छेदामध्ये म्हणजे काय बघा एक आलं पूर्ण वरती किती येणार आहे तसं 6 छेदात येणार 10 म्हणजे जर का एक पॉइंट आहे एक पद आहे तर एक शून्य. समजा इथं असं असतं 1.12 लिहिलंय आपण बरोबर आहे तर आपण कसं लिहिणार 1.12/100. आता परत ह्याचा अर्थ महत्वाचा आहे. कॅल्क्युलेशन करताना परवा जर का आपण 3.25 गुणिले समजा मला 60 करायचं तर हा गुणाकार तोंडी तुम्हाला पटकन असा सोडवायचा असेल तर त्याच्यासाठी ह्याचा वापर आपण लक्षात घ्यायचा. आधी बघा हे समजून घ्या मग ते सांगू. म्हणजे काय एक पूर्ण याला सेपरेट घ्या याचा विचार सोडून द्या. पुढची जी एक गोष्ट असणार आहे पूर्ण त्याचे किती भाग करणार 100 त्या 100 भागापैकी किती भाग पाहिजेत मला
12 भाग. लक्षात आलं. आता हेच जर का मी असं म्हणलो किती 1.25 म्हणजे काय आलं 1.25/100. आता मी म्हणताना काय म्हणणार एका गोष्टीचं 100 भाग केले त्यातील किती भाग 25 भाग. परत ह्यालाच मी लिहू शकतोय 1.1/4. लक्षात आलं. आता इथं ते वापरायचं आहे, इथे ह्याचा वापर करायचा आहे. म्हणजे काय बघा 60 3 पूर्णांक आहेत बघा. एक मिनिट सगळं क्लीन करू तुला बघा 3.25 आहे गुणले 60 आहे बरोबर. 3 पूर्ण आहेत 60 3 पूर्ण आहेत. 3 पूर्ण म्हणजे किती झालेत 60 60 60 किती होणार 180 बरोबर आहे. आता राहिला त्या 0.25 चा प्रश्न. आता 0.25 म्हणजे काय 100 तुकडं करणार त्यातली किती तुकडं पाहिजेत 25 म्हणजे 4 भाग करणार त्यातली 1 भाग आला. 4 पैकी 1 असा समजला काय 25/100 म्हणजेच किती आला 1/4. जर का तिथं असं असतं 3.5 असतं तर आपण काय म्हणलो असतो 2 भाग करा त्यातले 1 भाग घ्या म्हणजे 100 भाग केले त्यातील 50 भाग निम्म गेलं असं. आता इथे किती गेलेत 25 25 म्हणजे 60चं 4 भाग करा त्यातला 1 भाग बेरजेला घ्या म्हणजे किती येतील 60चं 4 भाग 15 आणि त्याच्यामध्ये 15 मिळवा कोणाच्यात 80 मध्ये किती होईल 195 जे तुमचं आन्सर असणार आहे. कळतंय का बघा. बघ काय केलं हे 3 ला सेपरेट केलं 0.25 ला आपण सेपरेट केलं. 0.25 म्हणजे काय 25/100 म्हणजेच किती 1/4 बरोबर आहे. मग हे कुठल्या बाबतीत आपण लागू करू शकतो कोणत्याही बाबतीत लागू करू शकतो सांगतो. भरपूर जागी आपण लागू करू शकतो गुणाकारामध्ये सोपा पडतोय गुणाकार. म्हणजे काय बघा 60चं 3 पूर्ण पूर्ण आहे ठोकळं 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 म्हणजे 60 60 60 ते 180 आलं बरोबर आहे. त्याच्यानंतर मी कुणाचा विचार करणार 0.25 चा. मग 0.25 चा विचार करताना मी काय करणार 25/100 म्हणजे 1/4 बरोबर. 1/4 माझा क्लिअर झाला. म्हणजे दिलेल्या गोष्टीचं मी किती भाग करणार छेदांचं काय 4 काय सांगते 4 भाग करा त्या 4 पैकी किती घ्या 1. मग 60चं जर का 4 भाग केलं 15 चोक 60 म्हणजे किती भाग घ्यायचा आहे मला 15 सेपरेट घेतला म्हणजे ह्या 180 मध्ये 15 मिळवलं किती होईल 195. म्हणजे याचा गुणाकार तुम्ही करून बघा आन्सर 195 येणार. कळते का बघा. आता थोडंसं अवघड घेऊया म्हणजे हे झालं 0 आहे सोपं आहे तुम्ही सोपं करू शकता बरोबर आहे. जरासं अवघड घेतलं असा गुणाकार माझ्या समोर आहे. समजा किती गेलाय 4.75 गुणिले 16 बरोबर. आता काय करणार 4 पूर्ण आहेत म्हणजे 16 चोक हे तर डोक्यात आलं. आता पुढचा गुणाकार करायचा मला 0.75 म्हणजे काय आलं 100चा 3रा भाग म्हणजे 16चा किती भाग करणार 4 भाग त्यातील 3 भाग घेणार म्हणजे 16चं 4 भाग केलं 4 4चं भाग तयार झालं त्यातील 3 भाग म्हणजे किती 12. ह्याच्यामध्ये 12 मिळवा किती येणार काढून बघा 76 आन्सर येतो. समजलं. म्हणून याच्यासाठी अपूर्णांकाचा अर्थ गरजेचा आहे तो शिकणं गरजेचं आहे. त्याला वापरता आला पाहिजे शिकून उपयोग नाही. तुम्हाला जिथं कुठं कॅल्क्युलेशन येईल पटकन हे असं करायचं. बरं तुम्ही असं करणार का 16 85 त्याच्यामध्ये तुमचं कॅल्क्युलेशन काय होणार स्लो होणार. पण कुठं करायचं आहे अजून पण सांगतो. समजा असं दिलंय आता दिले 4.8 बरोबर आहे आणि गुणले किती आहे 25 घ्या किंवा सोपं घेणं असला तर असे 25 घ्या. 25 तुम्ही इझी करताय म्हणजे 25चा गुणाकार तसा जरी केला तरी चालतोय. दुसरं कुठलं घ्या 4.8 गुणिले घ्या 1.5 घ्या किंवा 15 घ्या 15 घ्या 15 घेऊन बघूया. बरं तुम्ही कॅल्क्युलेशन इझिली करू शकताय म्हणजे तसं गुणाकार केला तरी तुमचा आन्सर येणार. पण आपण जसं सांगितलं तसं वापरायचा प्रयत्न करा फक्त म्हणजे कसं होते काय होते ते बघा. आता 8 आले फक्त 8 म्हणजे काय येणार किती भाग करणार तुम्ही 10 भाग करणार त्यातला 8 भाग घेणार 8 भाग घेणार म्हणजे किती भाग सोडणार 2 भाग सोडणार. 1 भाग 15चा 10 भाग केलं 1 भाग किती येईल 1.5 चा 1.5 चा असं 2 भाग सोडणार म्हणजे किती येणार काय का मी उलटं बघितलं उलटं सांगितलं तुम्हाला. हा उलटं सांगितलं जरा फिरलं. आता बघा मी काय सांगालोय एकूण किती भाग घ्यायचे तुम्हाला 8 भाग घ्यायचे म्हणजे तुम्ही सोडणार किती भाग पूर्ण मधले 2 भाग सोडणार बरोबर आहे. 4 पूर्ण आहेत. आता उलट मी काय सांगलोय 4 पूर्ण आहेत आणि वरती 8 भाग आहेत
मग मी काय म्हणतोय, 5 भाग केलेत आणि जे वरचे 2 भाग आहेत ते सोडलेत तर चालणार नाही काय? पाठीमागे यायचं. मी काय म्हणतोय, 4 पासून तुम्ही पुढे जायलाय. मी काय म्हणलो, 5 भाग पूर्ण आहेत, त्याला किती भाग कमी आहेत? 2 भाग कमी आहेत. तेवढं सोडूया ना, लय कशाला कॅल्क्युलेशन करायचं. 15 5 75, बरोबर आहे. 75 मधून काहीतरी मला वजा करायचंय. काय वजा करायचं हे मी ठरवणार. बघा काय केलं, 8 भाग करायचे आहेत, 10 भाग केलेत, त्यातील मला 2 भाग सोडले तर चालतंय. एक भाग किती येतोय? 1.5चा, दीडचा, बरोबर आहे. 2 भाग किती होणार? दीड आणि दीड 3. म्हणजे जर का मी 75 मधून 3 वजा केलं तर गुणाकार माझा येणार का नाही? उत्तर किती येणार? 72. म्हणजे तुमची कौशल्य पातळी हितनं जे आहे ना, ह्याचा विचार करायला लावायचा आणि हे ज्याचं स्ट्रॉंग करायचं. आपण म्हणतोय ना, लॉजिक ज्याचं चांगलं आहे. लॉजिक म्हणजे काय असते, तर ह्या गोष्टी विचार करण्याची कपॅसिटी डेव्हलप करायची पहिल्यापासूनच. हे जो डेव्हलप चांगली करणार ना, तो निष्ठून जाणार. कारण की ऑन दी स्पॉट प्रत्येक गोष्ट कसा विचार करायचे मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगितलं, बरोबर आहे. असं जाऊन सांगितलं, उलट येऊन पण सांगितलं. मग तुम्ही उलट आल्यानंतर लगेच थांबला ना, ब्रेक दाबला, लगेच काय सांगायला कळण झाले 2 मिनिटं. 2 भाग वजा का करायला म्हणाले, चाल काय उलट. मग जर का सरळ जाता येत असेल तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणून आपण काय करणार, तिकडे जरा मागे येतो, इझी जाते. बघा इकडं 1.5 गुणिले 8 करणार, ते मग माझं 12 येणार. त्याच्यानंतर मी 15 चौक 60 करणार, किती करणार, हे करणार 60 करणार आणि वरती 12 मिळणार, मग 72 येणार. त्यापेक्षा काय करतो, 2च भाग वजा करतो की डायरेक्ट 75 मधून 3 गेले, 72 आलं. म्हणजे बेस्ट वे तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये दोन्हीच्या मधला बेस्ट वे निवडता आला पाहिजे. मला कुठनं सोपं पडते, लक्षात आलं काय? ओके, समजले. शेकडेवारी असू दे, काय असू दे, फक्त बेसिक बेसिक आहे हे समजायचं काय की बाबा वापर कसा करायचा आहे, काय करायचं. ओके, कळाले. आता ह्यातला एक प्रश्न विचारलेला, तो प्रश्न असा होता, 0.777चं अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. हा, आवर्तीचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. ज्यावेळी आवर्ती चिन्ह येते असं 0.87 असं काहीतरी आवर्ती येते ना, त्यावेळी काय करायचं हे विचारलं, असा प्रश्न विचारला. मग माझा हा प्रश्न आहे की एकदा जर का आवर्तीचं आपण तिने कन्व्हर्जन विचारले, तर आवर्तीचं जे ऍडव्हान्स लेवलची कन्व्हर्जन आहे ते पण आलं पाहिजे. त्याच्यासाठी पुढचं स्लाइड आपली आहे, इथं समोर दिलंय. हे हे एक्सप्लेनेशन झाल्यानंतर तुम्ही मला सोडवून सांगायचं आहे, बरोबर आहे. त्याच्या अगोदर आपण हे शिकूया. हे शिकल्यानंतर ते सोडवा. ओके, बघा पहिल्यांदा काय सांगितलंय, आवर्ती म्हणजे काहीतरी मी अशी डायग्राम छोटीशी काढून दिले की हे काहीतरी संख्या असणार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर पॉईंट असणार आहे, त्याच्यानंतर अशी एक संख्या असणार आहे, अशी एक संख्या असणार आहे. एकाच संख्येवरती मी काय दिलं, असा बार दिला. म्हणजे काय, एका संख्येवरती बार नाही, एका संख्येवरती बार आहे, बरोबर आहे. ती संख्या मी इथे एक्सप्लेन करून सांगताना ह्या संख्येच्या बाबतीत कॅल्क्युलेशन तुम्हाला करून दाखवले. पण हे आधी समजावून सांगतो नेमकं काय लिहिले. बघा मी असं लिहिलं 1.24 आणि 4 वरती बार दिला. म्हणजे काय, कोणता अंक रिपीट होणार आहे, तर 4 4 4च रिपीट होणार आहे, उत्तर दुसरा कोणता रिपीट होणार नाही. म्हणजे असं 1.2, लक्षात आलं. पण असं कधीही होणार नाही, उलट कधी होणार नाही. म्हणजे मध्ये कोणाच्या वरती बार येणार नाही, आला तर बार कुठे येणार, शेवटच्या वरती येणार, बरोबर आहे. मग बार कसा येऊ शकतो ते पण सांगतो. बघा 1.2च्या वरती बार आला, 1.24च्या वरती बार आला, 1.24च्या वरती बार आला, किंवा 1.224 या 24च्या वरती बार आला. म्हणजे काय, शेवटच्या एका संख्येवरती येऊ शकते, शेवटच्या 2 येऊ शकतात, जेवढ्या दशांश चिन्हानंतरच्या आहे तेवढ्या सगळ्यांच्या वरती येऊ शकते, कुठेही येऊ शकते, पण येणार कुठं, शेवटीपासून पुढेपर्यंत. ओके, एवढ्या कंडिशन येऊ शकतात. आणि ह्या प्रत्येक कंडिशन मध्ये तुम्हाला त्याचा काय तयार करायचा आहे, अपूर्णांक तयार करायचा आहे. शनिवारच्या पेपरमध्ये याच्यावरती 2 ते 3 प्रश्न फिक्स आहेत. आता सांगालो फिक्स आहेत तर आहेत, त्यामुळे हे कन्व्हर्जन तुम्हाला आलंच पाहिजे. ओके, हे जमलं तर पुढे काय म्हणजे काय अवघड जाणार नाही, कुठलं कन्व्हर्जन तुम्हाला जमवणार नाही. बघा आता काय सांगितले हे समजलं. याच्यामध्ये आपण त्याला नावं दिलेत. नावं काय दिलेत, ज्याच्यावरती बार दिलाय, ज्याच्यावर बार आहे त्याच्यावर कामाचा काय आहे, ओझा आहे, तो कामाचा आहे, बरोबर आहे. घरातले एक पोरगा कामाचा असते, एक रिकाम टेकडा असते, बरोबर आहे. रिकाम टेकडे जे असते ते काय करत असते, नुसतं पैसा खर्च करत असते, एक जण कमवत असते, लक्षात आलं. मग तसं कामाचा कोणतरी एक असणार आहे, ज्याच्यावरती बार आहे, ओझा आहे तो. दुसरा कोण सांगितलंय, ज्याच्यावरती काहीच नाही, ओझं नाही, बरोबर आहे, तो कसा आहे, रिकाम टेकडा आहे. हे सांगायच्या पाठीमागचं कारण सांगतो की ते तुम्हाला लगेच लक्षात राहील, बरोबर आहे. आता बघा काय करायचं आहे, आता अपूर्णांक तयार करण्याचे टप्पे आपण सांगितले, बरोबर आहे. अपूर्णांक तयार करण्याच्या टप्प्यांच्या मध्ये पहिली गोष्ट सांगितली आहे की एक संख्या आपण ती एक्सप्लेन करून सांगणार आहे,
बरोबर आहे. कोणाचा अपूर्णांक तयार करायचा आहे 0.143 आणि 4 आणि 3 वरती काय आहे 12 आहे. म्हणजे कशी संख्या तयार होणार बघा 0.143 अशा प्रकारची संख्या तयार होणार. मग ही संख्या तयार करायची झाली तर ते मी काय करणार पहिला आता टप्पा सांगितलं. पहिला टप्पा काय सांगितलं प्रथम काय तयार करा छेद तयार करा. बरोबर. छेद तयार करत असताना काय घ्या आता कामाचे अंक म्हणजे कोण असणार ज्याच्यावरती 12 आहे तो काय कामाचा आहे. म्हणजे वरच्यातलं कोण कामाचं आहे 43. परत किती अंक कामाचे आहेत 2 अंक कामाचे आहेत त्यांच्याबद्दल तेवढेच काय घ्या 9 घ्या. म्हणजे वरच्या उदाहरणात बघितल्यानंतर कामाचे किती आहेत 2 जण आहेत. म्हणजे मी खाली छेदात किती लिहिणार 99. एक गोष्टी बिल्ड करत जायचं. छेदामध्ये किती 9 घ्यायचे हे कोण ठरवणार जो कामाचा आहे तो ठरवणार. म्हणजे परत सांगतो बघा जेवढे कामाचे अंक आहेत दिलेल्या संख्येमध्ये ह्याच्यामध्ये किती आहेत 43 2 आहेत तर त्या 2 संख्यांच्या साठी खाली किती 2 येतील किती 9 येतील 2 9 येतील. म्हणून काय दिले किती दिले 43 वर 12 आहे म्हणून 2 काय आलेत 9 घेतलेत. बरोबर कळालं. समजा एकाच संख्येवरती 12 असेल तर एकच 9 येणार. आता पुढची स्टेप काय सांगितलंय जेवढे रिकाम टेकडे आहेत त्यांच्यासाठी तेवढ्याच काय घ्या शून्य घ्या. आता आपण संख्या कुठली घेतली आहे बरोबर आहे. आता ह्यांच्यामध्ये रिकाम टेकडा कोण आहे 1 आहे बरोबर आहे. आता ह्या 1 म्हणजे किती अंक आहेत 1 मग त्याच्यासाठी शून्य किती घेणार 1 म्हणजे त्याच्यावरती शून्य कुठे लिहिणार बघा हे मगाचं त्याच्या पुढे शून्य किती येणार हे कोण ठरवणार रिकाम टेकडा. शून्य कोण आहे रिकाम आहे कामाचा कोण आहे 9 आहे मोठा आहे तो. लक्षात आलं सेम. आता बघा पुढे काय सांगितले एकच शून्य कारण फक्त 1 वर बार नाही म्हणून तिथे किती शून्य घेतल्या 1. आता बघा पुढची स्टेप आता अंश तयार करायचा. छेद तुमचा तयार झालेला आहे. आता अंश कसा तयार करणार काय सांगितलं एकूण संख्या पॉइंट नंतरची पॉइंटच्या अगोदरची धरायची नाही. पॉइंटच्या नंतरची जी काही एकूण संख्या आहे किती आहे 143 त्याच्यातून रिकाम टेकडा जो आहे तो वजा करायचा. रिकाम टेकडा कोण आहे किती आहे 1 म्हणजे 143 मधून किती वजा करणार 1. शिल्लक जे काय राहील जो तुमचा काय असणार आहे अंश असणार आहे. म्हणजे उत्तर तुमचं काय आलं फायनल 142 छेद तुमचं समजलं काय कळालं. आता इथं सेम आधी दुसरं एक्झाम्पल घेऊन इथं सोडवायचं. ओके पॉइंटच्या पुढच्या संख्या आल्या त्याच्यानंतर काय करायचं नंतर सांगतो. म्हणजे काय समजा पॉइंटच्या ठिकाणी असं आलं म्हणजे आता हेच एक्झाम्पल असं असतं 1.143 असं जर का असतं तर घेताना काय घेणार ह्या एकला सेपरेट करणार मी पहिल्यांदा 1 अधिक 0.143 याचं उत्तर तुम्ही किती काढलं हे काढलं बरोबर आहे. म्हणजे 1 अधिक 142 छेद किती आलं 990 आणि त्याच्यानंतर एकच अपूर्णांक पाहिजे असेल तर ह्या 990 ने ह्याला गुणणार त्याच्यानंतर हे यात मिळवणार आणि तो एकच अपूर्णांक तयार होणार. कळते काय. म्हणजे ज्यावेळी पुढे काहीतरी संख्या येईल ती सेपरेट घ्यायची. आता 990 गुणले हे केलं म्हणजे किती आलं 990 अधिक 142 छेद तुमचं 990 म्हणजे किती येईल उत्तर 2 3 आणि हे 1100 हे असं उत्तर येईल. कळलं काय. म्हणजे फक्त त्याच्यामध्ये हे फक्त गुणाकार करून मिळवायचं आहे. पण शिकायची गोष्ट कोणती आहे हे पहिला शिका. हे शिकल्यानंतर पुढचा अंक फक्त त्यात मल्टिप्लाय करून मिळवायचा आहे. एवढंच चेंज आहे बाकी काही चेंज होणार नाही. ओके अजून एक घेऊया बघा संख्या सांगतो 0 पॉईंट मधलंच घेतो बघा 0.24 आणि इथे 3 आणि मी 3 वरती बार टाकतो. ओके एक एक स्टेप ना आधी सोडून नसा तुम्ही सोडवायचं तुम्हाला देण्याचा विचार एक एक स्टेप ना आन्सर मला सांगा. पहिल्यांदा काय तयार करायचं छेद तयार करत असताना पहिल्यांदा काय बघणार बार किती संख्यांच्या वरती आहे 1 9 किती येतील 1 आलं 9. दुसरं आता ज्यांच्यावरती बार नाही जे रिकाम टेकडे आहेत ते कोणता अंक सांगणार 0 किती जणांच्यावरती रिकाम टेकडे आहेत 2 म्हणजे 0 किती येणार 2 झालं किती 900. आता अंश तयार करायचा आहे. अंश तयार करताना पॉइंट नंतरची संख्या सगळी आहे त्यातनं काय वजा करणार हा म्हणजे किती वजा करणार 243 मधनं किती वजा करणार 24. 13तनं 4 गेले उरले 9 3 मधनं 2 गेले उरला 1 म्हणजे किती राहिलं 219. हे आहे तसं येतील ना याचं उत्तर तुम्ही मोबाईलवरती काढून बघा आन्सर तेच येते. कळालं
काय शंका नाही? ओके. लेक्चर आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके.